रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन, रिम झिम गिरे सावन. हॅलो. आणि आज सकाळपासूनच पावसाने रिमझिम 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 जी आपली हजेरी दाखवली आहे, त्यामुळे आजूबाजूचं वातावरण इतकं इंटरेस्टिंग, मजेदार आणि रोमॅन्टिक झालेलं आहे की ह्या मूड मध्ये काहीतरी स्पेशल तर बनताय ना भाई. म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या समोर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक स्पेशल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झटपट बनणारी इंटरेस्टिंग रेसिपी. आणि आजची रेसिपी अशी आहे ना की जी प्रत्येकालाच खायला आवडते, पण बनवताना विचार केला तर आपल्या डोळ्यात अनेक विचार येतात. कसं बनवणार, काय बनवणार, किती वेळ लागेल, काय लागेल, पण तसं काहीच नाहीये. कारण आजची रेसिपी आहे अरे रेसिपी कितीही सोपी असली, किती इझी असली, तर अशी पटकन सस्पेन्स सांगितलं तर त्याची मजा नाही ना, इंटरेस्ट राहणार नाही. म्हणून जरासं आपलं खेचावं लागतं. पण ह्यासाठी खेचतोय कारण तुम्हाला आठवण करून द्यायला की तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलेत का, सगळ्या रेसिपीज घरी ट्राय केल्या का, नसतील केल्या तर लवकर ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला त्या रेसिपीज कशा वाटल्या. आणि जर तुमच्याकडे जर एखादी युनिक किंवा अशी इंटरेस्टिंग रेसिपी असेल ना, भावा आम्हाला पाठवा ना, आपण ती बनवू ना आपल्या चॅनलवर. बस क्या भाय. वाटल्याने प्रेम वाढतं, तसं वाटल्याने रेसिपी सुद्धा वाढतात आणि पोट सुद्धा वाढतं. नाही, सध्या पोट वाढवायचं नाही, सध्या पोट कमी करायचे, कारण आपण डाएटवर आहोत. डॉक्टरने आपलं खाणं पिणं बंद केलेलं आहे. पण तरीही स्वतःचा विचार न करता तुमच्यासाठी, तुमच्या पोटासाठी आणि तुमच्या आनंदासाठी आज पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलोय. सो थेट जाऊया आपल्या झिंगाट शेफ सोबत आपल्या झिंगाट किचन मध्ये. चलो. आणि आता आपण आपल्या किचन मध्ये आलो आणि हे बघितलं का कोण आहे. हॅलो झिंगाट शेफ. हाउ आर. फाइन फाइन. खाना खा के जाना. अभी बना के और खा के जरूर जाऊंगी. अरे हो. मग आजची स्पेशल रेसिपी काय आहे. तर आज आहे रविवार आणि आपला आहे व्हेजिटेरियन रविवार, त्यामुळे आपण बनवणार आहोत झटपट नूडल्स. झटपट नूडल्स. हो, झटपट नूडल्स. क्या बात है. ऐकायला तर इंटरेस्टिंग वाटतंय. आता ह्याच्यामध्ये काय काय ते पण झटपट सांगा. हो. अच्छा. तर झटपट नूडल्स साठी आपल्याला लागणार आहे बटर. तुम्ही ऑप्शनला तेल पण घालू शकता, तुमची चॉईस आहे. भाज्या आपण घेतलेल्या आहेत लसूण फोडणीसाठी, कांदा, कोबी, गाजर आणि कॅप्सिकम. आणि मेन आपला जो हिरो आहे तो आहे हे नूडल्स. तर हे नूडल्स आता मी तुम्हाला याबद्दल बोलायला लागली तर एक मास्टर चाव चे हाका नूडल्स आहे. हे आहे व्हीटचे, होल व्हीटचे गव्हाचे नूडल्स आहेत, त्यामुळे तुम्ही हे इझिली वापरू शकता. हे पचायला पण खूप चांगले आहेत. मैद्याचे नूडल्स वापरण्याची गरज नाही. आणि हो, त्यासोबतच एक ना मास्टर चावचा चाव मीन हा एक कुकिंग सॉस येतो. हा कुकिंग सॉस तुम्ही जर वापरला नूडल्स मध्ये तर तुमचे नूडल्स अप्रतिम होतात. एक सॉस आहे त्याच्यामध्ये सगळे सॉस मिक्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे सॉस घालायची गरज नाही. म्हणजे फक्त नूडल्स, सॉस आणि भाज्यांमध्ये आपले नूडल्स झटपट रेडी. हो, म्हणून त्याचं नाव आहे झटपट नूडल्स. तर सर्वात पहिले आपण याच्यात बटर घालणार आहोत. बटर तुमच्या चॉईसने. रिसेंटली एक व्हिडिओ पाहिली मी, त्याच्यामध्ये बटर आपण जेव्हा पॅन मध्ये घालतो तेव्हा ते जळण्याची जास्त शक्यता असते. तर आपण याच्यामध्ये थोडं, अगदी थोडं, जास्त नाही, तेल घालावं, त्याने बटर तुमचं जळत नाही. ओ वाव, व्हॉट अ सुपर शेफ आणि व्हॉट अ सुपर टिप. थँक्यू सो मच झिंगाट शेफ. वेलकम. तर आता हे आपलं बटर मेल्ट झालेलं आहे आणि जळायला देखील नाहीये. सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये लसूण घालूया.
काही जण किसून आलंही घालतात, पण ती तुमची चॉईस आहे, आम्ही नाही घालत आहोत. आणि या लसूणला आता आपण थोडं ब्राउनिश होईपर्यंत परतायचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये गाडीवरचे चायनीज सारखे कुठलेही फूड कलर किंवा कुठलेही अजिनोमोटो चायनीज सॉल्ट किंवा असे आर्टिफिशियल काहीच पदार्थ नाहीये. त्यामुळे हे शरीरासाठी एकदम हेल्दी आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा तंदुरुस्त. तर आता आपले हे जे लसूण आहेत ते एकदम मस्त असे ब्राऊन झालेले आहेत. आपण याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा आणि परतून घ्यायचा आहे. थोडा गॅस कमी करते. वाव, लसूणचा कलर तर आउटस्टँडिंग दिसतोय. आणि खरं सांगू का, याच्या टेक्नॉलॉजी मध्ये जर व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला स्मेल घेण्याचं फीचर असतं ना, तर आज तुम्ही सगळे थळाथळ व्हिडिओ मधून डायरेक्ट आमच्या घरी चालत असता. तर कांदा आता आपला परतून झाला आहे. आता आपण याच्यात सगळ्या भाज्या घालायच्या. सुरुवातीला कोबी, गाजर आणि कॅप्सिकम. पण तुम्हाला हव्या त्या तुम्ही आवडीच्या भाज्या म्हणजे कॉर्न झाले, बीटरूट झाले, बीन्स झाले, अशा कुठल्याही भाज्या त्याच्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून मुलांच्या पोटात नूडल्स बरोबर जास्तीत जास्त हेल्दी आणि फ्रेश भाज्या जाऊ शकतात. तर आता आपले चिंगाटचे अशा प्रकारे आपल्या सगळ्या भाज्या मस्त गॅसवर बटर मध्ये सॉटे करत आहेत. बघा बघा बघा, रंग सुद्धा किती सुंदर दिसतोय ना. अरे हीच तर स्पेशालिटी आहे आपल्या रेसिपीजची, ज्या फक्त खायला सुंदर नसतात तर दिसायला सुद्धा आउटस्टँडिंग असतात. बरोबर आहे की नाही शेफ? येस. सो आता आपल्या भाज्या मस्त सॉटे झालेल्या आहेत आणि आता पुढे काय करायचंय शेफ? पुढे आता आपल्या भाज्या छान परतून घेतल्यानंतर आपण यात जसं मी सांगितलं चाउमेन, मास्टर चाव याचा चाउमेन असली चायनीज कुकिंग सॉस आपण हे घालणार आहोत. ओके. आणि ह्याचं काही स्पेसिफिक प्रमाण नाहीये, ज्याला जसं आवडतं तसं आपण त्यामध्ये घालू शकतो. जसं आता आपण बघतोय हा सॉस आपण घातला आहे. तुम्ही हा घालताना प्रमाणाच्या हिशोबाने घालू शकता. इन केस जर कमी झाला सॉस तर तुम्ही नूडल्सच्या वरतीही घालून नूडल्स परतू शकता. ओके शेफ. सो आता सॉस मध्ये आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत आणि आता पुढे आणि हे पांढरे पांढरे कापसा सारखे नूडल्स आपले ऑलरेडी बॉईल केलेले आहेत आणि हे नूडल्स आता जाणार आहेत कढईमध्ये. तुम्ही बघू शकता किती मस्त असे मोकळे मोकळे नूडल्स झालेले आहेत, कारण आपण ते बॉईल करताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल सुद्धा टाकलं होतं. त्यामुळे ते नूडल्स असे चिकटत नाहीत एकमेकांना आणि असे वेगळे वेगळे होतात. हे नूडल्स आपण जरा मोकळे करून टाकूया. ऍक्शन. या नूडल्स बद्दल एक गोष्ट फक्त सांगायची आहे. पाणी जेव्हा आपण कढईत गरम करतो, पाणी एकदम उकळल्यावर आपण हे नूडल्स टाकावे आणि किमान 7 ते 8 मिनिटं हे नूडल्स शिजतात. त्यामुळे ह्याला जास्त शिजवायची गरज नाही. ओके शेफ. आणि अशा प्रकारे आपले नूडल्स आता शेफ भाजी आणि सॉस बरोबर टॉस करून घेत आहे. टॉस का बाद चाउमीन का सॉस रेडी टू ईट. झटपट नूडल्स. तर सांगितल्याप्रमाणे आता आपण याच्यामध्ये सॉस घातलाय आणि चवीपुरता सॉस घालून आपण हे नूडल्स परतून घेतलेले आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सॉस मध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे प्लीज सॉस घालताना त्याच्यावरती डबल मीठ घालायची गरज नाहीये. ओके शेफ. सो अशा प्रकारे आपले झटपट नूडल्स रेडी झालेले आहेत आणि आता ते प्लेट मध्ये येत आहेत.
सो ही आली प्लेट आणि हे आले नूडल्स. वाव, लुकिंग गॉर्जियस. वाव. आणि हा चमचा ठेवा प्लेट मध्ये. आणि आजचा आपलं गिराईक आहे स्वतः झिंगाट शेफ. या शेफ, वेलकम वेलकम वेलकम. आरामથી આવો, બેસો બેસો, અહીંયા બેસો. हा. आणि आता सांगा नूडल्स कसे झालेत? खूपच टेस्ट कर. आणि अशा प्रकारे मस्त नूडल्स डेट नंतर आमच्या झिंगाट शेफनी बघा काय करतायत बरे. हॅव्हिंग पार्टी विथ केक. सो एवढं छान जेवण झालं. डेझर्ट तर बनताय ना बाय. हा, एक स्पेशल टिप. ह्या डेझर्टची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला सांगणार होतो, पण त्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ पर्यंत थोडीशी वाट बघावी लागेल. पण कशाला वाट बघायची, त्यापेक्षा मस्त मस्त सगळ्या व्हिडिओ मधल्या रेसिपी एक एक दिवस ट्राय करा, खा, स्वतः पण खा, दुसऱ्याला पण खिलवा आणि सगळ्यांना आनंदी आणि हॅप्पी ठेवा. आणि अजूनपर्यंत जर व्हिडिओ बघितले नसतील तर सगळे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांमध्ये आनंद वाटा, सगळ्यांना पोटभर खाऊ घाला. एवढंच सांगतो आणि तुमची रजा रजा नाही घेत. रजा कशाला घ्यायला पाहिजे? आपण काम करणारी माणसं. काम केल्याशिवाय पोट कसं भरणार? आणि पोट भरलं नाही तर लाईफ मध्ये ठेवलं काय आहे? सो स्टे विथ अस. पुन्हा आपण नेक्स्ट वीक मध्ये भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत आम्ही चाललो. बाय बाय.